नमस्कार. तूही रे माझा मितवा ह्या सिरियलच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे अंजलीची आणि ह्या घराची जी अवस्था झाली आहे ही सगळी पाहिल्यानंतर बाबा फार इमोशनल झालेले असतात. अर्णवच्या बाबांची इथे समजूत ईश्वरी काढण्याचा प्रयत्न करते, तर ते म्हणू लागतात मी हे घर सोडून गेलो नसतो, माझ्या मुलांना वाऱ्यावर ठेवलं नसतं तर आज माझ्या मुलांनी जे दिवस पाहिले आणि जे दिवस त्यांच्या वाटेला आले ते नसतं ना, तर ह्या घराचं चित्रच काहीतरी वेगळं असतं. का मी खचलो आणि का मी हे घर सोडून गेलो ह्या गोष्टीची खंत ते बोलून ईश्वरीला सांगत असतात. आता हे सगळं ऐकल्यानंतर ईश्वरी पण त्यांना सांगू लागते की बाबा प्लीज तुम्ही स्वतःला असं दोषी ठरवू नका, तुम्ही जरा खंबीर राहा, धीर धरा असं म्हणत त्यांची समजूत ती काढू लागते. मात्र आता इथे रमाकांत फारच खचलेला दिसतोय आणि तो आपल्या सुनेसच्या समोर हात जोडून म्हणू लागतो की माझी शेवटची इच्छा समज हवं तर, पण हे सगळं नीट कर, माझ्यावरचे आरोप जाऊ दे, माझे दोन्ही मुलं मला बाबा म्हणून हाक मारू दे आणि माझा संसार माझं घर सगळं पूर्वीसारखं छान बनू दे, याच्यासाठी मी तुझ्यासमोर हात जोडतो. तर ईश्वरी त्यांना म्हणू लागते की प्लीज बाबा असं काही करू नका, मी तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करणार आहे, फक्त आपल्याला संयमाने थोडे दिवस तरी वागावं लागेल. आता इथे नम्रता फार खुश असते की स्वयंपाक करायचं नाही, बाहेर जेवायला जायचं आहे म्हटल्यानंतर. पण झालं इथे ना अंजली येते आणि नम्रताला एक रिक्वेस्ट करू लागते की कनू खूपच रडते, ती मला काहीच करू देत नाही आहे, नाहीतर मी तुला काम सांगितलंच नसतं. हे बघ ना आपली अनिताताई पण आज बाहेर गेलेली आहे, ती पण स्वयंपाक करायला नाही, तर तू फक्त वरण भाताचं कुकर आणि चपात्या बनवून जाशील का, बाकी भाजी वगैरे मी बनवून घेईल. तर इथे अंजली म्हणते की मला माहिती तुम्हाला बाहेर जायचं आहे, पण मला पण काय करू काही समजे ना, बाळ पण रडतं आहे, माझी पण तब्येत अशी झाली आहे, तर तू फक्त तेवढं करशील का. तर ती हो म्हणते आणि सॉरीही अंजली त्यांना पुन्हा एकदा म्हणते. इथे ना आकाशला फार छान वाटतं की बघ अंजलीताई तुझ्याशी आता चांगली वागू लागली आहे, ती तुझ्याशी किती प्रेमाने तुला हक्काने काम सांगू लागली आहे, तर आता नक्कीच ती तुला स्वीकारेल, ह्या गोष्टीचा फार आनंद मला होतो आहे, तू ह्या घरात लवकरच सगळ्यांच्या मनात स्थान मिळवशील हां, असंही कौतुकाने तो म्हणू लागतो. खरं तर इथे नम्रताचा 0.2 जागा झाला आहे, इगो हर्ट व्हायला लागला आहे तिचा. सगळेजण तिच्याकडनं फक्त काम करून घेत आहे, ती नवी नवरी आहे, तिचं कोणी कोडकौतुक करते ह्या गोष्टीजण तिचा जळफळाट होतो आहे आणि इशू मात्र मस्त मज्जा करते तिच्या हिशोबाने तरी. हां, तरी आपल्याला इथे पाहायला मिळणार की इशू आणि अर्णव खोलीमध्ये असतात. अर्णव त्याच्या ऑफिसच्या गोष्टी तिथे बोलत असतो फोनवरती. ईश्वरी मात्र त्याला म्हणू लागते की आपल्याला बाहेर जायचं, प्लीज पटपट तयार व्हा. तर तो म्हणतो मी कधी ठरवलं बाहेर जायचं, तू कधी ठरवलं मला विचारलं का. तर ती म्हणू लागते अहो आपल्याला ना नम्रता आणि आकाश सरांसोबत बाहेर जायचं आहे, त्यांना मी प्रॉमिस केलं आहे, तर इथे आपल्याला त्यांच्यासोबत जायला हवं की नाही बाहेर, आपण काहीतरी बाहेर जाऊन खाऊया, फिरून येऊया. पण इथे तो म्हणत असतो की माझं ऑफिसचं काम आहे तेवढं पूर्ण करू दे. तर तो फोनवरती बोलत असतो शिर्केंशी. त्यांना ॲडव्हर्टाईजसाठी एक मुलगी हवी, त्या मुलीचे ओठ किती सुंदर आहे, ती किती छान दिसते, असं तसं ते बोलत असतात, पण ती फारच मॉडर्न दिसते, ती साडीमध्ये एवढी चांगली दिसणार नाही, असं तो सगळं फोनवर बोलत असतो. तर अंजली आपली ईश्वरी पण जेलस होतो जेलीस. तर ती जाऊन त्याला म्हणते की मी दिसते ना छान याच्यामध्ये साडीमध्ये. तर तो म्हणतो नाही नाही अरे तू काय मला त्रास देते, असं तिच्या आता अर्णव संतापून बोलू लागतो. कारण ईश्वरी तो काय बोलतो ते ऐकण्यासाठी इतकी त्याच्या मागे मागे टक लावून बसलेली असते, त्याच्या अंगावर धडपडते पण ती आपल्या लॅपटॉपमध्ये मुलींचे फोटो पाहता. तर अर्णव म्हणू लागतो तुझं काय चाललं आहे यार, मी ते ऑफिसच्या गप्पा करतो आहे, माझं महत्त्वाचं डिस्कशन चाललं आहे आणि तू मध्ये 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 माझ्याकडे डोकावून पाहते, तुला ह्या मुली पाहिजे का सुंदर सुंदर. तर ती म्हणते काय तुमच्या ह्या ॲडव्हर्टाईजच्या मुली सुंदर दिसते तुम्हाला, त्यांच्याशी तुम्ही स्वयंवर जरी केलं तरी मला काही फरक पडत नाही, मी काही त्या मुलींमुळे तुमच्या मागे मागे नाही करत आहे, मी बघत होते तुम्ही कोणत्या मुलींना सिलेक्ट करताय आणि कोणत्या नाही, आपल्याला एक तर फिरायला जायचे, आत्ताच्या आत्ता हे लॅपटॉप बंद करा आणि चला बरं आवरायला घ्या. तर इथे अर्णव म्हणतो हो तू जेलस होती मला कळते, चल मी आत्ता काम नंतरच करतो आणि आवरून घेतो, असं म्हणत तो वॉशरूममध्ये जातो. तर इथे पुन्हा तो बाहेर येतो आणि तिला म्हणतो की तू आधी तयार होणे मग मी तयार व्हायला जातो. मग इथे आता ईश्वरी तयार होण्यासाठी गेलेली असते. बघता बघता सगळेजण तयार होऊन मस्त आपल्या चौपाटीवर आलेले आहे आणि प्रत्येक गोष्टीचा आनंद आता इथे घ्यायचा ठरवला आहे आपल्या नम्रताने आणि ईश्वरीने. तर इथे किती काय काय आहे म्हणून दोघी बहिणी इतक्या खुश होतात आणि ते गाड्या वगैरे पाहिल्यानंतर अर्णव म्हणतो आपण ह्या गाड्यांवरती जेवायचे, आपण पुढे जॅपनीज एक रेस्टॉरंट आहे तिथे जाऊन खाऊया ना. तर इथे जॅपनीज रेस्टॉरंट तुम्हीच जा,
असं म्हणत ईश्वरी आणि नम्रता त्या दोघांनाही नकार देते. त्या चकचकीत गुळगुळीत हॉटेलमध्ये जेवायला काट्या चमच्याने आम्हाला यायचंच नाही. आम्हाला आमच्या इंदोरी स्टाईलमध्ये इथे गोलगप्पा खायचा आहे, मावा कुल्फी खायची, सगळं काही एन्जॉय करायचं आहे. तर त्या दोघीजणी हट्टाने पेटतात आणि आम्ही आमच्या इंदोरी स्टाईलमध्येच आमचं जेवण करू, नाश्ता करू, आम्हाला हवं ते इथे खाऊ. तर दोघी बहिणी जण तिथे डिस्कस करत असतात. तुला आठवतं का आपण इंदोरमध्ये हे केलं होतं, ते केलं होतं. दोघींच्या गप्पा टप्पा चालू झालेल्या. दोघी तिथे त्यांचं बोलते. ते पाहिल्यानंतर अर्णव आकाशला म्हणू लागतो की आता काय आपल्याला ह्या दोघीजणी सोडणार नाही, हे सगळं मी नाही खाणार, अनहायजीन, असा अर्णव म्हणू लागतो. तर ईश्वरी त्याच्याशी वाद घालते. हे बघा, अनहायजीन वगैरे काय नसतं, हां, तुम्ही ना अपमान करते आमच्या इंदोरचा, असं म्हणत त्याच्याशी ती दोन शब्द करत वाद घालू लागते. दोघांचं तिथेच वादावादी इतकी चालू होते. त्या दोघांची वादावादी पाहून आकाश आणि नम्रता मात्र फक्त हसत असतात. आता इथे नम्रताना आकाशला हळूच खुणवते की हे दोघं जण नेहमीप्रमाणे भांडतच असतात. तर आपण काय करू, गुपचूप इथून निघून आपलं काहीतरी खाऊया दुसरीकडे जाऊन, हां. तर ती त्याला म्हणू लागते की चला. तर इथे ईश्वरी आणि अर्णव जोरात भांडताय. त्या गोष्टीचा फायदा घेत इथे आकाश गुपचूप आपल्या बायकोचा हात पकडतो आणि तिला घेऊन दुसऱ्या शॉपमध्ये निघून जातो. आता ते दोघं जण निघून गेल्याचं पाहून ईश्वरी म्हणते, पाहिलं ना आपल्या दोघांचं भांडण झालं म्हणून ते दोघं तिकडे गेले पण खायला. आपल्याला उशीर होते, चला आपण पण इकडे जाऊन काहीतरी खाऊया. ती तिच्या पद्धतीने इथे ऑर्डर द्यायला लागली. ते ऑर्डर केलेल्या गोष्टी ती खाते, पण तो नाही खात. तो प्रत्येक गोष्टीत कुरापत काढतोय. हे अनहायजीन, याला इथेच हात लागला, इथे उघड्यावरच आहे, इथेच धूळ उडाली, इथेच अमुक झालं धमुक झालं. हे सगळं ऐकल्यानंतर आपली ईश्वरी म्हणते, हे बघा, इतके नखरे ना तुमच्या त्या 5 स्टार हॉटेलमध्ये करायचे. आपण इथे इंदोरी स्टाईलमध्ये नाश्ता करायला आलो आहे, तर मी जे देते ते खायचं, नसेल खायचं तर फक्त मला बघत राहा. भरलं पोट तर भरलं, नाही तर तुम्ही तुमचं बघून घ्या. आता इथे ईश्वरी आपली ऑर्डर देऊन मोकळी झालेली आहे. तर ते काय असतं हा प्रश्न आता इथे अर्णवला पडला आहे. तर इथे ईश्वरी म्हणते, तुमच्या रेस्टॉरंटमधल्या कितीतरी गोष्टी ज्या मला माहितीच नाही कशा आहे काय, तर मी खाते ना, तर आज मी दिलेली ऑर्डर पण तुम्ही खावी. इथे मात्र तो नकार देत असतो बरं का. आता इकडे आकाश आणि नम्रता छान मावा कुल्फी एन्जॉय करत असतात. आणि म्हणू लागते की मला अजूनही ना एवढं असं मस्त मन भरून काय आनंद झालेला नाही. तर इथे आता आकाश म्हणतो, तुझी इच्छा होती, तुला जायचं होतं बाहेर, मग तुला घेऊन आलो तरी तू खुश नाही, तुझा नक्की प्रॉब्लेम काय. तर ती म्हणते, आत्ता आपण एकटाच नाही ना आलो, आपण दोघं जोडीने सोबत आलेलो आहे, अर्णव ईश्वरी यांच्यासोबत. जसं की ना अर्णव आणि ईश्वरीला कुठे बाहेर जायचं असले तर त्या काही सगळ्यांचे परमिशन घेतात का, त्यांना वाटलं हवं तेव्हा ते निघतात ना. मग आपल्याच बाबतीत असं का नाही, मला फक्त आणि फक्त आपण दोघंजण फिरायला यायला हवं होतं. नम्रताचा हा जो स्वभाव बनत चालला आहे, जळफळाट, जेलेसी, ह्या सगळ्या गोष्टींनी टाचून भरला आहे. तर हे सगळं पाहिल्यानंतर इथे आकाश म्हणू लागतो की तू अजूनही खुश नाही, तुझ्या मनात सतत काय ना काय चालू आहे, तू कशाने खुश होशील, तुझा जो हा स्वभाव आहे हा फारच विचित्र होत चालला आहे. आता इथे नम्रता पुन्हा राग भरलेली पाहून तर तो तिला म्हणतो, बरं तुझी काय इच्छा आहे. तर ती म्हणते, नाईटला आपण मूवी पाहायला जाऊ. पण आता तिचं मन मोडू नये म्हणून तो तिला हा म्हणतोय, पण हे किती दिवस चालणार आणि याच्यातनं काय पुढे साध्य होणार हे तर आपल्याला पुढेच कळणार आहे. नम्रताचा स्वभाव नक्कीच तिला घेऊन डुबणार. आता आपल्याला वल्लभी पाहायला मिळते की ती शोधायला गेली आहे रमाकांतचा भाऊ उदयकांत याला. आता उदयकांतच्या घरापर्यंत पोचली, पण दाराला भलं मोठं कुलूप आहे. तर आता ते कुलूप तोडून आतमध्ये नक्की असला तर मग तो बघावा का. मग इथे ती एक दगड घेऊन येते, त्या दगडाने ते कुलूप चांगलं ठेचते आणि ते तोडते. मग दरवाजा उघडून ती आतमध्ये जाते. आतमध्ये गेल्यानंतर उदयकांत अशा हाका मारत आतमध्ये मध्ये जाते. पण तो काही तिथे नसतो. घरात किती त्या दिवसाची धुळे, बंद पडलेलं घर आहे हे तिच्या लक्षात येतं. तर ती विचार करू लागते की इथे काही धागे दोरे काही पुरावे भेटत आहेत का. ती प्रत्येक खानात, प्रत्येक गोष्टीत, कपाटात हात घालून उघडून पाचकून सगळं झालेलं असतं. मग आता विचार करते की पुन्हा एकदा फोन लावून पाहावा का. तर ती फोन लावते. योगायोग तो फोन त्याच खोलीमध्ये वाजला आणि तिने तो पाहिलाही. म्हणजे मोबाईलला ठेवून हा उदयकांत कुठे गेला असेल, त्याला माझ्या अगोदर कोणी पकडलं तर नसेल ना, हाही प्रश्न आता इथे तिला भेडसावतोय. तिला भीती पण वाटते त्या गोष्टीची. आपले राकेश साहेब राजा महाराजासारखे मस्त लोळत पडले जेलमध्ये.
आणि दुसरे जे कैदी आहे त्यांच्यासोबतचे ते त्याला प्रश्न विचारू लागतात, बाबा रे तू काय करून आलाय जेलमध्ये, एवढा शांत शांत दिसतोय, चोरी केली, पाकिट मारलं, डकेती केली, खून केला, नक्की काय केलंय, कोणत्या गुन्ह्यामध्ये तुला आणलंय, तू तर कुणाशी मनमोकळेपणाने बोलत पण नाही, तर आता इथे मी कोणत्या गुन्ह्यात आलो आहे तुला सांगतो, ये इकडं, असं म्हणत राकेश त्या माणसाला जवळ बोलवतो, तुझ्या कानात सांगतो बरं का, असं म्हणत त्याच्या कानाजवळ तोंड घेऊन जातो आणि हा राक्षसी राकेश त्या माणसाच्या कानाला इतका कचकचून चावतो, रक्तबंबाळ करून ठेवतो, इतका ओरडतो तो माणूस. आणि मग तिथले कॉन्स्टेबल वगैरे येतात आणि त्याला सोडवतात. बापरे, इतकं रक्त त्या माणसाचं निघालेलं असतं कानाचं आणि ह्याच्या तोंडाला पण लागलेलं असतं आणि हा राक्षसासारखा फिदी फिदी हसत असतो. आता इन्स्पेक्टर साहेब इतके चिडतात आणि त्याला म्हणू लागतात, तुझ्या डोक्यावर परिणाम झाला आहे का रे, नुसतंच काय हसतोय तू, आणि हे काय केलंस तू, एका कैद्याच्या कानाला असा कसा चावा घेतलास. आता याला कोणासोबत ठेवणं जरा खतरनाकच आहे, तर त्याच्या सेलमध्ये जे दुसरे कैदी होते ना त्यांना हलवून दुसऱ्या सेलमध्ये टाकले आणि याला एकटंच ठेवायचे. आता हा नक्कीच वेडावला आहे की काय ते बघण्यासाठी आता पोलीस डॉक्टरांना पण बोलवणार आणि इथे इन्स्पेक्टर साहेब इतके चिडले आहे ना, आता दांडू घेऊन येतो तुझं तंगडच मोडून ठेवतो असं म्हणत दांडा आणायला गेला आहे आणि याचा चांगलाच आज कार्यक्रम लावायचा असं त्यांनी ठरवले. राकेशचं हे जे रूप आहे हे एकदम भयंकर आहे. त्यांनी तर खूपच जास्त वेगवेगळे कांडही करून ठेवलेले आहे. अगदी बायकोच्या वाट्याचे हिश्श्याचे जे शेअर्स आहे 50% ते त्याने कधी विकले त्या दुसऱ्या बाईला हे कुणाला ठाऊकही नाही. आता ती बाई ती सांगते की मी ह्या कंपनीची 50%ची मालकीन, इथून पुढे कुठलाही विचार किंवा कुठलीही गोष्ट करायची असेल तर माझं महत्त्वाचं स्थान राहील ह्या कंपनीत, 50%ची हिस्सेदारी असल्यामुळे मी घेईल तीच पूर्व दिशा, असं म्हणत कंपनीची आणखी एक मालकीनबाई आले आहेत. त्या राकेशच्या कृपेनेच आले आहे. हे जेव्हा अर्णवच्या लक्षात येतं तर त्याच्यावरती अर्णव आणि ईश्वरी आता पुढे काय पर्याय काढतायत तेही पाहणं खरंच खूपच रंजक ठरणार. आणि ही बाई काही साधीसुधी नाही. आता अर्णवच्या आईच्या मशीनचा तिने अपमान केला आहे, सात्विका फॅशन ह्या नावाचा तिने अपमान केला आहे, हे काय अर्णवला सहन होईना. अर्णव आता याच्यातनं खूपच संतापलेला आहे. पुढे काय मार्ग काढणार हे दोघं जण मिळून ते आपल्याला पाहायला मिळणार. आणि ही नवीन आलेली व्यक्ती काय काय अडचणी निर्माण करतील ऐश्वरी आणि अर्णवच्या आयुष्यात तेही आपण पुढे पाहूया. आता आपण घेऊया छोटीशी विश्रांती. आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.